कला म्हणजे केवळ रंग आणि रेषांचा मेळ नसून कल्पनाशक्ती आणि भावनांची अभिव्यक्ती असते. नागपूरच्या एका विद्यार्थिनीनं आपल्या कलेतून ही बाब खरी ठरवली आहे. कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता साकारलेल्या एका चित्रानं केवळ सामान्य नागरिकांचंच नव्हे तर नागपूरचे पोलीस आयुक्त यांचेही लक्ष वेधून घेतलंय. नागपूरच्या स्टेशन रोडवरील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इयत्ता 7वीत शिकणाऱ्या तेजस्वी शैलेश भोयर हिनं कॅनव्हासवर एक अनोखं कल्पनालोक साकारलंय. या चित्रामध्ये रंगांचा समतोल, भावनांची खोली आणि सूक्ष्म तपशील उठून दिसतात. विशेष म्हणजे तेजस्वीनं आजवर कोणतेही व्यावसायिक कला प्रशिक्षण घेतलेलं नाही. तेजस्वीचं हे चित्र नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी पाहताच तिच्या प्रतिभेची त्यांनी दखल घेतली. इतक्या कमी वयात या दर्जाची कला पाहून तेही प्रभावित झाले. त्यांनी तेजस्वीचं मनापासून कौतुक करत तिची कला असामान्य असल्याचं सांगितलं. डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी तेजस्वीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेचा ठसा उमटवण्याचा सल्ला दिला आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासनही दिलं. उल्लेखनीय म्हणजे पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांना स्वतःला चित्रकलेची विशेष आवड आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी नागपूरमध्ये 4 दिवसीय भव्य चित्रकला कार्यशाळेचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये देशभरातील नामवंत कलाकार सहभागी झाले होते. तेजस्वी भोयरची ही छोटीशी सुरुवात भविष्यात मोठी झेप घेईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. तिची कला आजच्या पिढीतील बालकलाकारांसाठी प्रेरणादायी ठरते. पोलीस आयुक्तांकडून मिळालेलं हे प्रोत्साहन निश्चितच तिच्या कला प्रवासाला नवी ऊर्जा देणारं ठरेल.